वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली बणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची चर्चा आमची सुरू आहे। प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यान या माध्यमातून आत्मा शुद्ध बनू शकतो। व्यवहार चारित्र्याचं वर्णन करताना त्यामध्ये जर काही दोष लागले असतील तर ते दोष दूर करण्यासाठी ही प्रतिक्रमणाची, प्रत्याख्यानाची आणि आलोचनाची विधी आचार्य सांगतात की जेणेकरून या माध्यमातून आम्हाला मन वचन कायेने कृतकारित अनुमोदनाने जे काही आमच्या क्रियांमध्ये दोष लागलेले असतील त्याचा परिहार व्हावा, स्वतःचा आत्मा विशुद्धतेला प्राप्त व्हावा, मनातील कालिमा नष्ट व्हावा, यासाठी हा विधी आम्हाला आचार्यांनी प्रतिपादन केलेला आहे। आणि निश्चय प्रतिक्रमणामध्ये तर केवळ आत्मतत्वाजवळ अभेद रूपाने तल्लीन राहणं, स्वतःच्या आत्म्यामध्ये लीन राहणं हे निश्चय, प्रत्याख्यान, प्रतिक्रमण आणि आलोचना असणार आहे। याच्यामध्ये आम्हाला हा व्यवहाराच्या भूमिकेचा काहीही करण्यासारखा पुरुषार्थ राहत नाही, कारण हा पूर्णतः उपयोगाने आत्म्याशी संलग्न झालेला आहे। व्यवहारामध्ये काल आपण प्रतिक्रमणाची 49 भंगांच्या माध्यमातून मीमांसा बघितलेली होती की दोनच म्हणजे मन वचन काय आणि कृतकारित अनुमोदना हे घेऊन द्विसंयोगी भंग, त्रिसंयोगी भंग आणि एकसंयोगी अशा रीतीने 49 भंग एकूण बनतात आणि याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेला तशा प्रकारची प्रतिक्रमणाची क्रिया संपन्न केली। आता आलोचनेची विधी देखील अशीच 49 भंगांच्या माध्यमातून आचार्य कथन करणार आहे। वर्तमान काळामध्ये जे काही आमच्याकडून दोष घडले जातात म्हणजे कर्माच्या उदयाशी जर हा तन्मय होत असेल, तिथे एकत्व अनुभवत असेल, आमच्या नकळत देखील ही गोष्ट घडणार आहे। कितीही आम्ही जाणीवपूर्वक ठरवलं की या वर्तमान काळाच्या उदयाशी मला तन्मय व्हायचं नाही, काही क्षण आमचे जागरूक अवस्थेत जातील, पण न कळत आमच्या मनामध्ये अशा प्रकारचा परत भाव त्या ठिकाणी कर्माच्या सानिध्यामध्ये येणारच आहे किंवा येतोच। आपण पाहू शकतो की सामायिकाच्या वेळेला आम्ही कितीही प्रयत्न केले आणि अगदी प्रतिज्ञा करून आम्ही बसलो की माझ्या मनामध्ये कोणत्याही तऱ्हेचे विकल्प येऊ नये, एकोमे शाश्वतश्चात्मा ज्ञान दर्शन लक्षण हाही विकल्प आहे, पण एवढाच विकल्प यावा, बाकीचे विकल्प येऊ नये असं जरी आम्ही अगदी मनाशी ठाम ठरवून बसलो तरीही थोडा वेळ गेल्यानंतर अबुद्धीपूर्वक विचार प्रबल बनतो आणि पहिल्या भूमिकेत आम्हाला तो लक्षातही येत नाही की आमचा विचार बदललेला आहे आणि नंतर लक्षात येतं की आमचा विचार भरकटलेला आहे आणि परत आम्ही त्याला त्याच्या जागेवर आणतो। म्हणजे ही सगळी क्रिया आम्ही करतो। तर तसंच आलोचनेमध्ये कितीही आम्ही म्हटलं की आम्ही फळाशी तन्मय होणार नाही, एक अभेद आत्म्यामध्ये लीन राहू, पण असं होणं नाही। छद्मस्त अवस्था आहे, क्षयोपक्षमी ज्ञान आहे, उपयोगाची भ्रमंती आहे, आमचा पदार्थ, पद, काय म्हणजे योग हे सगळं बदलत आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये एकावर स्थिरता ठेवणं कठीण आहे आणि म्हणून
ही आलोचनाची विधी पण आम्हाला या ठिकाणी 49 भंगांच्या माध्यमातून सांगत आहे. सेम कालच्या सारखंच आपल्याला बघायचंय आणि तशाच प्रकारचे ते शब्द राहणार आहे. फक्त मागच्या याच्यामध्ये प्रतिक्रमण होतं, आता आलोचना राहणार आहे. म्हणून आता आलोचनाचा विधी सांगतात. प्रतिक्रमण म्हणजे भूतकाळील कर्मांचा त्याग, तर आलोचनेमध्ये वर्तमानकालीन कर्माचा त्याग आहे. त्याग आहे याचा अर्थ त्याला आम्ही आत्मत्व रूपाने स्वीकारलं नाही, हाच भाव लावायचा. त्याग आहे म्हणजे आम्ही काढून टाकू शकतो, उदय नष्ट करू शकतो असा कोणताही भाग नाही. उदय येणार आहे, पर्यायी तो भाव असणार आहे, फक्त आम्ही त्याच्याशी समरस होणार नाही. त्यावेळेला जागरणपूर्वक हा उदय म्हणजे आत्मा नाही ही भावना आमची टिकते का, हा पाहायचा विचार आहे. मी म्हणजे वर्तमान काळी मन वचन कायेने कर्म न करतो न करवितो न करणाऱ्या दुसऱ्या कुणास अनुमोदना देतो. 33 आकडा दिलाय म्हणजे 3 सांगितलं आणि 3ला 3 पद्धतीने सांगितलं. नंतर द्विसंयोगी भंग की 2 सांगतात. आता मी वर्तमान काळी मनाने आणि वचनाने, इथे काय सोडली, मनाने आणि वचनाने कर्म करत नाही म्हणजे कृत, करवीत नाही कारित, अन्य कोणा करण्यास अनुमोदना देत नाही अनुमोदित. म्हणजे 2-3 वेळेला मी मनाने आणि कायेने करत नाही, करवीत नाही आणि दुसऱ्या कोणी करीत असेल तर त्यास अनुमोदनाही देत नाही. मी वचनानी आणि कायेने न करतो न करवितो न अन्य करणाऱ्यास अनुमोदना देतो. याप्रमाणे 3 हे जे सांगितले ते द्विसंयोगी रूपामध्ये सांगितलेले आहे. असे एकूण 4 भंग झाले. हा जो आकडा आहे 4चा हा भंगाचा आहे आणि 3 आणि 2 कितीला कितीने गुणलं त्याचा तो आकडा आहे. मी मनाने करत नाही, करवीत नाही आणि दुसऱ्या कुणी करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. इथे एक मनच घेतलाय म्हणून एकाचाच गुणाकार सुरू आहे. आता वचनाचा, मी वचनाने करत नाही, करवीत नाही आणि दुसऱ्या कुणी करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. आणि मी कायेने करत नाही, करवीत नाही आणि दुसऱ्या कुणी करणाऱ्यास अनुमोदन देत नाही. अशा तऱ्हेचे 7 भंग, हे 3 याचे मिळून एक संयोगी झाला. मी मनाने वचनाने आणि कायेने न करतो न करवितो. मी मनाने वचनाने आणि कायेने 3 घेतलेले आहे आणि 2 गुणाकार केलेला आहे. न करतो न अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी मन वचनाने आणि कायेने न करवितो न अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदना देतो. 10 भंग आतापर्यंत झाले आणि 2 आणि 3 असे आकडे घेऊन 3नी 2ला गुणलेला आहे. मी मनाने आणि वचनाने न करतो न करवितो. आता हे द्विसंयोगी बंध आहे, 2चा 2ला सुरू आहे. मी मनाने आणि वचनाने न करतो न करवितो. मी मनाने आणि वचनाने न करतो न अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी मनाने आणि वचनाने न करवितो न दुसऱ्या कोणी करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी मनाने आणि कायेने न करतो न करवितो. मी मनाने वचनाने न करतो न दुसऱ्या कोणी करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी मनाने आणि कायेने न करवितो न अन्य करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी वचनाने आणि कायेने न करतो न करवितो. मी वचनाने आणि कायेने न करतो न अन्न करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी वचनाने आणि कायेने न करवितो न अन्य करणाऱ्यास अनुमोदना देतो. 19 भंग झालेले आहे आणि हे जे आत्ताचे भंग आहे ते द्विसंयोगी भंग म्हटल्या जातात. मी मनाने न करतो न करवितो. आता या ठिकाणी एक घेतलेला आहे. मी मनाने न करतो न करवितो म्हणजे मन एकच, म्हणजे कोणतेही मन, मनाचा एक मी घेतला.
मी मनाने न करतो न अन्न करणाऱ्यास अनुमोदना देतो. म्हणजे 1 घेऊन 2नी गुणलेला आहे. मी मनाने न करवितो न अन्न करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी वचनाने न करतो न करवितो. मी वचनाने न करतो न अन्न करणाऱ्यास अनुमोदन देतो. मी वचनाने न करवितो न अन्न करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी कायेनं न करतो न करवितो. मी कायेने न करतो न अन्न करणाऱ्यास अनुमोदना देतो. मी कायेने न करवितो न अन्न करणाऱ्यास अनुमोदन देतो. 28 भंग झालेले आहे आणि 1 आहे आणि त्याला 2 गुणून हे भंग तयार झालेले आहे. मी मन वचन कायेने करत नाही. मी मन वचन कायेने करवीत नाही. मी मन वचन कायेने अन्न कोणी करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. 3 घेऊन 1 वेळेला गुणलेला आहे. नंतर 2नी एकाला केलेला आहे. मी मनाने आणि वचनाने करत नाही. मी मनाने आणि वचनाने करवीत नाही. मी मनाने आणि वचनाने अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. मी मनाने आणि कायेने करत नाही. मी मनाने आणि कायेने करवीत नाही. मी मनाने आणि कायेने अन्न करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. मी वचनाने आणि कायेने करत नाही. मी वचनाने आणि कायेने करवीत नाही. मी वचनाने आणि कायेने अन्न करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. अशा तऱ्हेने 30 भंग आणि 2ला 1 गुणून हे भंग मिळालेले आहे. मी मनाने करत नाही. मी मनाने करवीत नाही. मी मनाने अन्न करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. मी वचनाने करत नाही. मी वचनाने करवीत नाही. मी वचनाने अन्य कुणी करणाऱ्यास अनुमोदना देत नाही. मी कायेने करत नाही. मी कायेने करवीत नाही आणि मी अन्य करणाऱ्यास कायेने अनुमोदना देत नाही. असे 49 भंग आता या ठिकाणी एकच घेऊन हे भंग तयार केलेले आहे. अशा तऱ्हेने 49 रूपांनी आलोचनेचा विधी आचार्यांनी संपन्न केलेला आहे. आम्ही शॉर्टकट मारतो नेहमी. आम्ही मन वचन काय कृतकारित अनुमोदना यांनी जे काही पाप घडलं असेल त्याची मी क्षमा याचना करते. अशा प्रकारे आम्ही एकच फक्त वाक्य बोलून 49 भंग त्यामध्ये सामावून घेतो. पण आचार्यांनी प्रत्येकाची ही अशी उकल करून दाखविलेली आहे. आता याच कलशाचे काव्य सांगतात. मोहविलास विजृंभित मिद मुदय कर्म सकल मालोच आत्मनि चैतन्यात्मनि निष्कर्मणि नित्यमात्मना वर्ते. निश्चय चारित्राचा अंगीकार करणारा म्हणतो की मोहाच्या विलासाने फैललेले हे जे उदयागत वर्तमान कर्म त्या सर्वांची आलोचना करून मी कर्मरहित चैतन्यमय आत्म्यामध्ये आत्म्याचे द्वारेच सदैव प्रवर्तमान होतो. निश्चय चारित्र सर्वथा उपादेयभूत आहे. त्यापेक्षा व्यवहार चारित्राची भूमिका ही खालच्या दर्जाची आहे. कारण व्यवहारामध्ये अजून पराचं अवलंब आहे. पराधीनता थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलेली आहे आणि म्हणून व्यवहार चारित्राची त्या ठिकाणी प्रतिक्रमणाने वगैरे शुद्धी करून निश्चयाचा अंगीकार आचार्य म्हणजे साधक करतो आहे. आणि हा साधक त्याला तर खरं निष्कर्म अवस्था अभिप्रेत आहे. उच्च भूमिकेमध्ये तो आरूढ होण्यासाठी आसुसलेला आहे आणि त्यामुळे तो हे अनुभवतो किंवा हे प्रतीतीत घेतो की मी निष्कर्म रूप झालेलो आहे आणि अशा आत्म्यामध्ये माझं आत्म्याच्या द्वारे सदैव प्रवर्तन होणार आहे. आत्म्यामध्ये स्थित होण्यासाठी मला दुसऱ्या कुणाचीही गरज भासणार नाही. वर्तमान काळी जे कर्म उदयात येते
त्याबाबत ज्ञानी असा विचार करतो की पूर्वी जे कर्म मी बांधले होते त्याचं हे कार्य आहे, फळ आहे, माझं नाही. मी त्याचा करता नाही. मी तर शुद्ध चिन्मात्र असून ज्ञान दर्शन रूप आहे. त्या ज्ञान दर्शनाच्या द्वारा मी या उदयागत कर्मास पाहतो आणि जाणतो. दृष्टी आणि ज्ञप्ती म्हणजे अवलोकन करतो आणि त्याला फक्त जाणतो. मी आपल्या स्वरूपामध्येच लवलीन आहे असा अनुभव करणे हेच निश्चय चारित्र्य आहे. व्यवहाराची भूमिका पार पाडता पाडता निश्चय देखील त्याला सहज गवसला जाणार आहे. कारण व्यवहार हे कधी कधी साधन म्हटलं जातं आणि निश्चय हे साध्य म्हटलं जातं. आम्हाला तर व्यवहाराचा अभाव करून निश्चयाची प्राप्ती होणार आहे हे नक्की आहे. निश्चय जेव्हा प्राप्त होणार आहे तेव्हा व्यवहार यत्किंचित देखील उरणार नाही. परंतु त्या निश्चयाप्रत पोचण्यासाठी विशिष्ट क्रमाने आम्हाला जावं लागतं. जर आम्ही क्रमभंग केला तर आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. उदाहरणार्थ, दुधापासून आम्हाला तूप तयार करायचंय. आता जो ज्ञानी आहे त्याला हे ज्ञात आहे की दुधातच तूप विद्यमान आहे, पण डायरेक्ट दूधच तूप रूप परिणमू शकत नाही. याला प्रक्रिया करावी लागते. म्हणजे दुधाला तपवावं लागेल, साय काढावी लागेल, घुसळावं लागेल, लोणी तयार होईल, ते तावावं लागेल. ह्या सगळ्या प्रक्रिया त्याला कराव्या लागतील. आणि जर त्यांनी म्हटलं की यामुळे प्रक्रियांचा त्याग करेल, मला डायरेक्ट दुधापासून तूप मिळालं पाहिजे, तर ही अशक्यप्राय गोष्ट आहे. कदाचित आता यंत्राच्या सामग्रीने तुम्ही म्हणाल, पण हा राजमार्ग नाही आहे, हा अपवाद मार्ग आहे. राजमार्ग तर हा आहे की व्यवहार करत करत निश्चय अंतरंगात असला की निश्चयाची प्राप्ती होते आणि व्यवहार जीवनातून सहज सुटून जातो. क्रम तर असाच आम्हाला लावावा लागेल. म्हणून इथे देखील निश्चय चारित्र्य आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि आम्ही म्हटलं की आम्ही प्रतिक्रमण व्यवहाराच्या स्तरावर जी भूमिका सांगितली आहे, प्रतिक्रमणाची भूमिका, आलोचनेची, ही आम्ही करणार नाही. आणि आम्हाला निश्चय आत्मानुभूतीची, वितराग चारित्र्याची उपलब्धी झाली पाहिजे असं संभवनी नाही. आम्हाला कधी कधी आम्ही उदाहरण पण देतो की भरत चक्रवर्तींनी मुनी दीक्षा धारण केली आणि त्यांना ताबडतोब मोक्षाची, केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. अंतर्मुहूर्तात त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. कधी कधी तर कथानकांच्या याच्यामध्ये असं वर्णन वाचायला मिळतं की कपडे काढत काढत होते आणि लगेचच त्यांना केवल ज्ञान झालं. हे प्रथमानुयोगाचं कथन आम्हाला कर्णानुयोगामध्ये आणि द्रव्यानुयोगाच्या दृष्टिकोनातून योग्य रीतीने लावावं लागतं. भरत चक्रवर्तींनी मुनी दीक्षा घेतली, परंतु डायरेक्ट एकदम 10व्या किंवा 11व्या गुणस्थानात तेही जाऊ शकले नाही. लक्षात घ्यायचंय, 6वं आणि 7वं गुणस्थान जे सातिशय अप्रमत्त, प्रमत्त विरत आणि अप्रमत्त विरत, या 2 गुणस्थानामध्ये असंख्यात वेळा ते परिभ्रमण त्यांनाही करावं लागलं. असंख्यात वेळा 6व्यातून 7व्यात आणि 7व्यातून 6व्यामध्ये ते आलेले आहेत. त्यानंतर 7व्या गुणस्थानाच्या सातिशय अप्रमत्त भागात गेले. गेल्यानंतर 8वं, 9वं, 10वं गुणस्थान त्यांना क्रमाने प्राप्त करावंच लागलं. डायरेक्ट जंप नाही, डायरेक्ट उपलब्ध झालं नाही. प्रत्येक इंच अशा प्रकारची भूमी पार पाडतच त्यांना शेवटच्या टप्प्यावर पोचता आलं. 11व्या गुणस्थानात नाही जाऊ शकत, म्हणजे नाही जाणार कदाचित. एखादा जीव डायरेक्ट त्यांनी क्षपक श्रेणी आरोहण केली तर 11व्यात तो जाणारही नाही. ठीक आहे,
पण त्याला 12व्यामध्ये जावंच लागलं, डायरेक्ट 13व्यात नाही. 10व्यातून 13व्यात देखील जाता येत नाही. कारण मोहनीय कर्म गेल्यानंतर 3 घाती कर्मांचा अभाव एकत्व वितर्क अविचार नावाच्या ध्यानाने करावा लागणार आहे. इथे खऱ्या अर्थाने निश्चय चारित्र पूर्ण आहे. आणि ह्या निश्चय चारित्रातून केवल ज्ञानाची पर्याय जीवनात प्रगट होणार आहे. पण जर आम्ही ह्या मधल्या स्टेप्स नाही घ्यायचे आहे म्हटलं, नाही व्हायला पाहिजे असं म्हटलं, कारण याचा तर आम्हाला अभाव करायचा आहे. पण अभाव करायचा आहे, पण कधी, हा महत्वाचा प्रश्न आहे. वरची भूमी गाठल्यानंतर खालची भूमी सुटणार आहे. हा भाव या ठिकाणी आलोचनेच्या प्रतिक्रमणाच्या बाबतीतही लक्षात घ्यायचा. पहिल्या गुणस्थानामध्ये जर जीव आपल्या चुकांची स्वतःला कबुली देत नसेल, तर तो त्याच्या जीवनामधला अपराध आहे. तो आत्मस्वभावात शाब्दिक रीतीने का होईना, पण त्याला आत्मस्वभाव ज्ञान झाला पाहिजे. मला परिष्कृत व्हायचं आहे ही भावना अंतःकरणपूर्वक त्याचीही असली पाहिजे. आणि पहिल्या गुणस्थानामध्ये या ज्या काही कालिमा काढणाऱ्या गोष्टी आहे, याही त्याला जीवनात घ्याव्या लागतील. भलाई ते खऱ्या अर्थाने प्रतिक्रमण म्हटल्या जाणार नाही. अजूनपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही तोपर्यंत, परंतु तोपर्यंत सुद्धा आम्हाला तोच मार्ग घ्यायचा असणार आहे. आलोचनेचा विधी असा 49 भंगांच्या माध्यमातून आचार्यांनी या ठिकाणी समाप्त केला. आता प्रत्याख्यानाचा विधी सांगतात. प्रत्याख्यानाचा देखील असाच विधी आहे, फक्त शब्द त्या ठिकाणी भविष्यकालीन क्रियांचा त्याग, म्हणजे भविष्यकालीमध्ये परत माझ्या जीवनात मी जो पूर्वी अपराध केलेला आहे तो परत माझ्या जीवनात घडू नये, यासाठी अंतःकरणाची जागरूक अवस्था असणं याचं नाव आहे प्रत्याख्यान. मी भविष्यामध्ये मन वचन कायेनी कर्म करणार नाही, करविणार नाही आणि अन्य कोणी करण्यास अनुमोदना देणार नाही. हा झाला एक पहिला भंग. यानंतर 3 आणि 2 मी मन आणि वचनाने करणार नाही, करविणार नाही. मन आणि वचन म्हणजे 2 गोष्टी घ्यायच्या आणि इकडे 3 गुणायचं. करणार नाही, करविणार नाही आणि अन्य कुणी करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी मनाने आणि कायेने करणार नाही, करविणार नाही आणि अन्य कोणी करण्यास अनुमोदना देणार नाही. मी वचनाने आणि कायेने करणार नाही, करविणार नाही आणि अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. 3, 2 म्हणजे 2नी 3ला असा गुणाकार करून आलेले आहे. मी मनाने करणार नाही, करविणार नाही आणि अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. मी वचनाने करणार नाही, करविणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी कायेने करणार नाही, करविणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. असं हे 3 आणि 1 अशा 7 भंग झाले. मी मन वचन कायेने करणार नाही, करविणार नाही. 2 आणि 3 असे भंग येणार आहे. मी मन आणि वचन कायेने करणार नाही आणि अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. मी मन वचन कायेने करविणार नाही, अन्य कोणी करण्यास अनुमोदन देणार नाही. मी मनाने आणि वचनाने करणार नाही, करविणार नाही. मी मनाने वचनाने करणार नाही आणि अन्य कोणी करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी मनाने आणि वचनाने करविणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. 2 आणि 2 संयोगी भंग, द्विसंयोगी भंग सुरू आहे. मी मनाने आणि कायेने करणार नाही आणि करविणार नाही. मी मनाने आणि कायेने करणार नाही आणि अन्य करण्यास
अनुमोदना देणार नाही. मी मनाने कायेने करविणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी वचनाने आणि कायेने करणार नाही आणि करविणार नाही. मी वचनाने कायेने करणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. मी वचनाने आणि कायेने करविणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. 19 भंग द्विसंयोगी रूपामध्ये आता झालेले आहे. म्हणजे द्विसंयोगीचे काही भंग 19 असे एकूण आतापर्यंत भंग झाले. आम्हाला वाटतं पण हे इतकं करणं हेही सोपं नाही. जर आम्ही पुस्तक बंद करून 49 भंग काढू म्हटलं तर काढून बघा, प्रयोग करून पहा, आपल्याला प्रयोग जमतो का. मी मनाने करणार नाही, करविणार नाही. मी मनाने करणार नाही आणि अन्य करण्यास अनुमोदना देणार नाही. मी मनाने करविणार नाही, अन्य करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. मी वचनाने करणार नाही आणि करविणार नाही. मी वचनाने करणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी वचनाने करविणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. मी कायेने करणार नाही आणि कायेने करविणार नाही. मी कायेने करणार नाही आणि अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी कायेने करविणार नाही आणि अन्य करण्यास अनुमोदना देणार नाही. म्हणजे एक कायेचा भेद घेऊन मन वचन कायेपैकी एक एक भेद घेत दोन दोन्ही गुणाकार करून हे भंग मिळाले. मी मन वचन कायेने करणार नाही. मी मन वचन कायेने करविणार नाही आणि मी मन वचन कायेने अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. तीनचं एकत्रित घेऊन एकनी गुणाकार करून मी मनाने वचनाने करणार नाही. मी मनाने वचनाने करविणार नाही. मी मनाने वचनाने अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी मनाने आणि कायेने करणार नाही. मी मनाने आणि कायेने करविणार नाही. मी मनाने आणि कायेने अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी वचनाने आणि कायेने करणार नाही. मी वचनाने आणि कायेने करणार नाही आणि मी वचनाने आणि कायेने अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी मनाने करणार नाही. मी मनाने करविणार नाही. मी मनाने अन्य करणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. मी वचनाने करणार नाही. मी वचनाने करविणार नाही. मी वचनाने अन्य करणाऱ्यास अनुमोदना देणार नाही. मी कायेने करणार नाही. मी कायेने करविणार नाही आणि मी कायेने अन्य करविणाऱ्यास अनुमोदन देणार नाही. अशा तऱ्हेने प्रत्याख्यानाचे हे 49 भंग आपले वाचून झालेले आहे. याप्रमाणे प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यानाचे 49 भंग आचार्यांनी सांगितले. आणि आता यावर कलश सांगतात. 228 नंबरचा कलश आहे. प्रत्याख्याय भविष्यत कर्म समस्तम निरस्त सम्मोह आत्मनि चैतन्यात्मनि निष्कर्माणि नित्यमात्मना वर्ते. याप्रमाणे प्रत्याख्यान करणारा ज्ञानी म्हणतो की भविष्यात संपूर्ण कर्माचे प्रत्याख्यान करून ज्याचा मोह नष्ट झालेला आहे, मी ही चूक माझ्या जीवनामध्ये परत रिपीट होऊ देणार नाही. जीवनात चुका आमच्या होतात, परंतु तीच चूक परत परत करणं हे आम्हाला आगम संमत नाही. जी चूक आमच्याकडून घडलेली आहे ती चूक त्यावेळेला क्षम्य आहे, परंतु नंतर ती होणार नाही याची देखील दक्षता बाळगावी लागते. आणि कदाचित दक्षता बाळगून देखील ती चूक आमच्याकडून होऊ शकते, कारण आम्ही तितकं होश मध्ये म्हणजे त्या याच्यामध्ये तल्लीन राहत नाही आणि म्हणून ती गोष्ट आमच्याकडून घडते. परंतु मन जर आम्ही परिष्कृत करत गेलो तर आपोआपच
आमच्या वृत्तींमध्ये, चित्तवृत्तींमध्ये, प्रवृत्तींमध्ये फरक जीवनात पडू शकतो. म्हणून ज्याचा मोह नष्ट झाला आहे असा मी कर्मरहित चैतन्यमय आत्म्यामध्ये माझ्या आत्म्याचे द्वारा प्रवृत्त होतो. आणि सगळ्यात थीम या प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यानाची ही आहे की वर्तमान काळामध्ये जेवढं आम्ही अरहंत सिद्ध या परमेष्ठीच्या किंवा नमोकाराच्या जवळ असू म्हणजे जणू काही माझ्या मनामध्ये तेच फक्त आहे आणि बाकी काहीही नाही, ही भूमिका ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो वर्तमान काळातील परिणाम आमचा तीनही गोष्टी सांभाळून घेतो. त्यांनी भूतकाळ पण आमचा सावरल्या गेला, वर्तमान पण आम्ही योग्य रीतीने व्यतीत केला आणि वर्तमान योग्य रीतीने व्यतीत झाला की भविष्य देखील आमचं योग्यच असणार आहे. भावार्थ, निश्चय चारित्र्यामध्ये प्रत्याख्यानाचा विधी असा आहे की संपूर्ण आगामी कर्मांनी रहित चैतन्याच्या प्रवृत्तीरूप आपल्या शुद्धोपयोगामध्ये स्थिर होणे हेच प्रत्याख्यान आहे. व्यवहार चारित्र्यामध्ये प्रत्याख्यानाची विधी सांगितली की हे 49 भंगांची आम्ही सतत लक्षात ठेवणं की माझ्याकडून मनानी, वचनानी, कायेनी, कृतकारित, अनुमोदनेनी कोणत्याही प्रकारची पापविधी माझ्या जीवनात न हो याकडे सजगतेने बघणं आणि त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं आणि शाब्दिक रीतीने सुद्धा अशा तऱ्हेची भूमिका बजावणं हे आमचं व्यवहार चारित्र्याचा दोष दूर करण्यास समर्थ आहे. परंतु निश्चय चारित्र्यामध्ये तर आम्हाला पूर्णतः कर्मरहित अवस्था, तिथे हे बोलूनही आमचं प्रतिक्रमण प्रत्याख्यान होणार नाही. तिथे तर निष्कर्म अवस्था, मौन प्रवृत्ती, आत्मलीनता हा जेव्हा भाव राहील तेव्हा ते निश्चय प्रतिक्रमण किंवा निश्चय आलोचना जीवनात असणार आहे. आता व्यवहाराचा विधी सांगितला या ठिकाणी. यामुळे ज्ञानी समस्त आगामी प्रत्याख्यान करून आपल्या चैतन्य स्वरूपामध्ये लीन होतो. म्हणून निश्चय तर हेच आहे की आत्मनी, चैतन्य आत्मनी नित्यम आत्मना वर्ते. आत्मा नित्य आपल्या चैतन्य रूप निष्कर्म अवस्थेमध्ये नित्य विराजमान असो. हेच प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना निश्चय म्हटल्या जातो. येथे कथनाचा भावार्थ असा की व्यवहार चारित्र्यामध्ये प्रतिज्ञेमध्ये जे दोष लागतात ते नाहीसे करण्यासाठी आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करतात. निश्चय चारित्र्यामध्ये शुद्धोपयोग सोडून अन्य सर्व कर्म दोष स्वरूप आहे. वचनाने बोलण्याची प्रवृत्ती जिथे बंद आहे, मौनच जिथे अभिप्रेत आहे, मनाचा शुभ विकल्प देखील जिथे घातक म्हटला जातो आणि कायेमध्ये देखील जरी परिस्पंद होत असला तरी देखील कोणत्याही प्रकारची प्रवृत्ती रूप क्रिया त्याचा अभाव हा निश्चयामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून अशा तऱ्हेने सर्व कर्म दोष स्वरूपच आहे. या संपूर्ण कर्मचेतना रूप परिणामाचे तीनही काळातील कर्मांचे प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यान करून ज्ञानी सर्व कर्मचेतनेपासून भिन्न आपल्या शुद्धोपयोग रूप आत्म्याचे ज्ञान आणि श्रद्धांद्वारा त्यामध्ये स्थिर होण्याच्या विधानाने निष्प्रमाद दशेला प्राप्त होतो, श्रेणी चढतो आणि केवल ज्ञान उत्पन्न करण्याच्या सन्मुख होतो. हे ज्ञानीचं कार्य आहे. जे निश्चय साधावा लागतो आणि निश्चय साधण्यासाठी पहिली भूमिका
ही जी काही व्यवहार चारित्र्याची सांगितलेली आहे, त्याचा विधी विधान काय आहे, ते कसं करायचं, हे आचार्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पण आम्ही हे केलं आणि आम्ही निश्चय चारित्र्य साधतो आहे, अशा भ्रमामध्ये मात्र आम्ही राहायचं नाही. निश्चय तर फक्त आत्मलीनता हेच निश्चय आहे, आणि शुद्धोपयोगामध्ये स्थिरता, आणि ही भूमिका मुनींच्या जीवनात साधल्या जाणार आहे. श्रावकांच्या जीवनामध्ये ही निश्चय चारित्र्याची भूमिका येणं अशक्य आहे. त्याच्या जीवनात तो 4थ्या गुणस्थानात असेल तर अजून त्यांनी संकल्पपूर्वक व्रतांचं ग्रहण केलं नाही. भलाई काही समयांसाठी त्याला आत्मानुभूती रूप शुद्ध धारा गवसेल, परंतु ती शुद्ध धारा चारित्र्यासाठी पुरेशी नाही. ही सगळी विवक्षा आणि अपेक्षा आम्हाला समजून हे कथन वाचावं लागतं आणि त्याच्या रहस्यामध्ये पोचावं लागतं. आपण इथे आज थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्छायाणम, नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.